नमस्कार. के-9चा हा खास उपक्रम विकास कामांचा लेखाजोखा. मागच्या 4 वर्षात आपल्या परिसरातल्या नगरसेवकांनी नेमकी काय विकास कामं केली आहेत हे थेट जनतेपर्यंत पोहोचवावं यासाठी असलेला हा एकमेव आरसा यांच्या विकास कामांचा लेखाजोखा या कार्यक्रमातून थेट आपल्यासमोर. कारण नेमकं काय काय घडलं आहे, या नगरसेवकांनी आपल्याला काय आश्वासनं दिली होती, त्यातली काय पूर्ण झालीत, काय पूर्ण व्हायची राहिली, त्यांचं नेमकं नियोजन काय, आणि ही आश्वासनं पूर्ण करत असताना प्रशासनाकडून त्यांना मिळणारी साथ, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि पुढच्या भावी काळात त्यांच्या मनात असलेली नियोजनं, या सगळ्याचा हा एक आराखडा आहे. विकास कामांचा लेखाजोखा या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत आज प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक राजेंद्रजी जाधव यांना. राहुलजी जाधव यांना. राहुलजी नमस्कार. नमस्कार. आपण सुरुवात करूया तुमच्या या राजकीय प्रवासापासून. जेव्हा तुम्ही राजकारणात आलात तेव्हा नेमकी परिस्थिती काय होती तुमच्या प्रभागाची आणि एकूणच या परिसराची, काय सांगाल? मी ज्यावेळी राजकारणात आलो त्या ठिकाणचा एक स्थानिक नागरिक म्हणून त्या ठिकाणी आमचा भाग 1997 साली या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. ज्यावेळी भाग समाविष्ट झाला त्यावेळी त्या ठिकाणचे आमचे जे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा राजकीय व्यक्ती असेल ह्यांचा 100% विरोध होता की पालिकेत आमची गाव नको, आम्हाला ग्रामपंचायतच बरी आहे. परंतु त्यावेळी पवार साहेबांनी जी काय आश्वासने दिली त्यानंतर ती आमची गावं समाविष्ट करण्यात आली. परंतु आमचा भाग हा 100% मागास राहिला. 2002ची पहिली निवडणूक आमच्या ग्रामीण भागामध्ये झाली, नंतर 2007ची झाली, आत्ता 2012ची झाली, ही तिसरी निवडणूक. पण गेल्या 10 वर्षामध्ये म्हणावा असा विकास आमच्या भागामध्ये झाला नाही. परंतु आत्ता ह्या गेल्या 16 वर्षाच्या काळामध्ये काही प्रमाणात 20 ते 30% रस्ते आत्ता आमचे मार्गी लागलेले आहेत. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये नवीन गावं असल्यामुळे किंवा नवीन लोकप्रतिनिधी असल्यामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड प्रशासनाची माहिती आमच्या लोकप्रतिनिधींना नव्हती, कमी माहिती होती. आणि त्यावेळी नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे बाकीचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनही तेवढं आमच्या भागाबद्दल अनुकूल नव्हतं. नवीन भाग होता, बरीच कामं करणे बाकी होतं. अजूनपर्यंतसुद्धा आमच्या भागामध्ये म्हणावं अशी कामं झालेलीच नाही आहेत. पालिकेने आम्हाला असं एखादं आरक्षण दाखवावं की त्या ठिकाणी खेळाचं मैदान केलं आहे, त्या ठिकाणी एखादं उद्यान केलं आहे, असं 18 गावामध्ये एखादं आरक्षण आम्हाला दाखवावं. आत्ता आमच्या भागामध्ये डेव्हलपमेंट वाढलेली आहे, बिल्डर लॉबी आमच्या भागामध्ये जास्त आलेली आहे. त्यामुळे TDRच्या रूपाने जे काय रस्त्यामध्ये आरक्षित झालेले जागा होत्या, रोडमध्ये गेलेल्या जागा, तो TDRच्या रूपाने तरी पालिकेला मिळाल्यामुळे त्या ठिकाणचे रस्ते काही प्रमाणात विकसित झाले. आणि त्यावर आम्हीसुद्धा जोर दिला, आम्हीसुद्धा मागे लागलो की आम्हाला हे डिमार्केशन करून द्या, त्या रोडचं डिमार्केशन करून द्या, जेणेकरून ज्यावेळी ते रस्ते होतील त्यावेळी तुमचा भाग किंवा तुमचा एरिया, तुमचं गाव हे नावारूपाला येईल, तुमच्या गावाची किंमत वाढेल. त्यामुळे आम्ही देखील त्या DP रस्त्यांना प्रथमतः आम्ही प्राधान्य दिलं की रस्ते झाल्याशिवाय गावाची किंमत किंवा गावाचा दर्जा सुधारणार नाही. त्यामुळे आम्ही रोडच्या मागे पहिल्यांदा लागलो आणि काही प्रमाणात आत्ता आम्ही रस्ते केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे जे जुने रस्ते होते ते अंतर्गत रस्ते हे आम्ही आत्ता पूर्ण मार्गी लावले. गेल्या 4 वर्षामध्ये पूर्ण अंतर्गत रस्ते हे विकसित करण्याचं काम आम्ही केलं आणि त्या ठिकाणी ते रस्ते केले. 1997 सालापासून आजपर्यंत एवढा प्रदीर्घ काळामध्ये गेला आहे आणि ही रस्त्यांची कामं आत्ताशी झालीत. अजून तर जे तुम्ही सांगितलं तसं उद्यानाचा प्रश्न आहे, खेळाच्या मैदानाचा प्रश्न आहे, तुमच्या प्रभागातला असलेला मग सांडपाण्याचा प्रश्न असेल, पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न असेल, कमी अधिक दाबाने येणारा पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, ह्या नेहमीच नागरिकांच्या समस्या आणि ही ओरड असतेच. हो. आज तुम्ही ही सगळी धुरा सांभाळताय. मागच्या 2-3 निवडणुकांचा उल्लेख आता तुम्ही बोलता केलात. आज मनसेकडून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. मागच्या 2-3 निवडणुकातल्या मनसेची कमी अधिक गती जरी लक्षात घेतली, आपण पक्ष बाजूला ठेवूयात, मुळात मुद्दा आहे तो विकास कामांचा. आज तुम्ही ही धुरा सांभाळताय, रस्त्यांची कामं तुम्ही एवढी मार्गी लावली आहेत, त्या हिरिरीनं अंतर्गत रस्त्यांपासून सगळीच, आणि उरलेले जे प्रश्न आहेत हे उरलेले प्रश्न तातडीनं किंवा जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर मार्गी लागावेत. याकरता नेमकी पालिका प्रशासनाला जाग यावी म्हणून काय केलं गेलं का एवढ्या काही वर्षात? मी निवडून आल्यानंतर
प्रथमतः माझ्या प्रभागाचा पूर्ण मी अंदाज घेतला, पूर्ण नियोजन केलं की माझ्या प्रभागाचा विकास, माझ्या प्रभागाची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, यासाठी मी पहिलं नियोजन केलं. त्यासाठी काही इंजिनियर मित्र होते माझे, त्यांच्याकडनं मी पूर्ण त्यांचे नियोजन करून घेतलं. नियोजन केल्यानंतर माझ्या मागणीनुसार ज्यावेळी प्रशासनाने काम केलं नाही की मला असं काम करून पाहिजे, मला त्या भागामध्ये तसं काम करून पाहिजे, औद्योगिक वसाहत आहे माझ्याकडे, भंगाराची दुकानं जास्त आहेत, रहिवाशी भाग जास्त आहे, मग माझ्या भागामध्ये आत्ता आमची जशी स्थानिक लोक आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातच नव्हे तर आशिया खंडामधून बहुतेक आशिया खंडातल्या प्रत्येक भागातून माझ्या प्रभागात तुम्हाला लोक सापडतील. माझ्या भागामध्ये सेक्टर नंबर 13, सेक्टर नंबर 16 आणि पूर्ण जाधववाडीमध्ये ह्या भागामध्ये पूर्ण भागातून आलेली लोक राहतात. कुदळवाडी, पवारवस्ती हे पूर्ण UP, बिहार, पाटणा ह्या भागातून आलेली लोक आहेत. ह्या लोकांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी राहावं लागतं. खूप मोठा कंजेस्टेड एरिया आहे, धोकादायक एरिया आहे माझा. तर त्यामध्ये मी पूर्ण नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनाने ज्यावेळी प्रशासनानं काम केलं नाही त्यावेळी मी 3 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी उपोषण कसं करतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी 3 दिवस पाणीसुद्धा पिलो नाही. पण ज्यावेळी 3 दिवसानंतर मला त्या ठिकाणी भेटायला लोक यायची त्यावेळी ते म्हणले की उपोषणामध्ये पाणी पिलं तरी चालतं. मग 4थ्या दिवशी प्रशासनाला जाग आली, प्रशासन त्या ठिकाणी आलं. परंतु एका मागणीसाठी मी पूर्णपणे त्यांना सांगितलं होतं की माझी ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. त्यावेळी त्यांना सांगितलं पहिलं काम तुम्ही चालू करा अंतर्गत रस्त्यांचं, त्यानंतर मी उपोषण सोडतो. त्यावेळी त्यांनी काम चालू केलं आणि त्यावेळेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आत्ताचे आमदार आदरणीय महेशदादा लांडगे हे स्वतः त्या ठिकाणी उपोषण सोडायला आले होते. दत्तकाका साने आले होते आणि नुकतेच आयुक्त म्हणून ज्यांची वर्णी या ठिकाणी लागली होती ते राजीवजी जाधव साहेब, एकच दिवस झालं होतं ते येऊन, ते आले आणि मग ते आल्यानंतर माझ्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. मागण्या ह्या लोकहिताच्याच होत्या, वैयक्तिक माझी कोणती मागणी नव्हती, लोकहिताचीच सर्व मागण्या होत्या. त्या मागण्या मान्य केल्यानंतर मी उपोषण सोडलं आणि त्यानंतर अंतर्गत रस्ते जे काय होते ते आपले मार्गी लागले. त्याचबरोबर अंडरग्राऊंड केबलचा प्रश्न होता, कारण पूर्ण आमच्या ग्रामीण भागामध्ये ते MSCBचे जे पोल होते, पूर्ण पोलवर एकही पोल असा नव्हता की त्याच्यावर ते वायरिंगचं जाळं झालं, त्याच्यावर ते कावळ्यानी घरटं बांधणे, चिमणीने घरटं बांधणे, अशा प्रकारचं. त्यापासून बरेच अपघात देखील आमच्या तिथं घडलेले आहेत. मग त्या अंडरग्राऊंड केबलसाठी मी उपोषणाला बसलो, पण ते MSCBवाल्यांनी संध्याकाळी लगेच दखल घेऊन ते काम त्यांनी चालू केलं. त्यावेळी मी ते उपोषण सोडलं. मग अशा ज्या काही विकास कामांसाठी मला उपोषण करावं लागलं त्यावेळी मी कधी मागं हटलो नाही आणि त्याला साथ देण्यासाठी मला आत्ताचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी खूप मोठा सपोर्ट केला. त्याचबरोबर माझे मतदार आणि माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे सहकारी यांनी देखील खूप मदत केली मला त्यावेळी. एक बोलता बोलता तुम्ही मगाशी उल्लेख केलात की DP रस्ते, की रस्ते मोठे झाले तर परिसराचा विकास हा होणारच आहे. मुळात तुमच्याकडे असलेला औद्योगिक भाग किंवा भंगारच्या दुकानांचा तुम्ही उल्लेख केलात, एक औद्योगिकीकरण आणि पर्यावरणाच्या चक्रातला एक शेवटचा भाग म्हणून भंगार व्यवस्थाकडे बघितलं जातं. कारण हे सगळं भंगार जर नाहीचं झालं नाही तर पर्यावरणाला एक मोठा धोका पोहोचू शकतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणं आणि दुसरीकडे औद्योगिकीकरण वाढणं, अशा दोन्ही गोष्टी तुमच्याकडे समाविष्ट आहेत. आणि या दोन्ही गोष्टींकरता मोठे रस्ते असणं गरजेचं होतं. या रस्त्यांचा पाठपुरावा तुम्ही केला आहे. हा एक विकासाचा भाग जरी झाला तरी सुद्धा हे करत असताना नेमकी तुम्हाला प्रशासनाकडून होणारा विलंब हा एक भाग, नागरिकांचा जो काही तुम्ही सांगितलं की कंजेस्टेड भाग, थोडासा धोकादायक भाग, ही दुसरीकडची बाजू, आणि तिसरीकडची बाजू अशी की महेशदादा लांडगेंचा पाठिंबा मिळाला पण तत्पूर्वी जेव्हा तुम्ही नव्यानं आलात, उपोषणच करावं लागत होतं प्रत्येक स्थितीत. ह्या तिन्ही धोकादायक परिस्थितीत नेमकी काय तुमची अवस्था होती की आपल्याला हे करायचं आहे पण ह्याच्यावरही मात करायची? त्यावेळी काय झालं, पालिकेची ज्या नियमावली आहेत, समजा नगर रचना विभाग आहे, नगर रचना विभागाच्या ज्या नियमावली आहेत, ज्या ठिकाणी नियमावली ठरवून किंवा नियमावली लावून त्या ठिकाणी जर काम होत नसेल तर त्या ठिकाणी नियमावली ही बदललीच पाहिजे ह्या मताचा मी. समजा आमच्या कुदवाडी जाधववाडी भागामध्ये
ग्रामीण भाग असताना त्या ठिकाणी त्या आमच्या गावच्या शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करून जमिनी विकल्या. 10-10 फुटाचे 12-12 फुटाचे रस्ते सोडले. ठीक आहे ना, ज्यांनी घेतल्या त्यांनी पैसे मोजले, त्यामुळे ते तेवढाच रोड सोडणार. बरोबर. पण त्यानंतर आमच्या गावचा जेव्हा विकास आराखडा मंजूर झाला त्यावेळी प्रशासनाने थोडीफार नियमावलीमध्ये बदल करून त्या ठिकाणी ते जे DPचे रस्ते आहेत ते रस्ते डिमार्केशन करून ताब्यात घेऊन वेळ आली तर त्या रोडचं पूर्ण अवॉर्ड करून ते रस्ते करणं गरजेचं होतं. आज ज्या ठिकाणी आग लागली त्यावेळी आपले चॅनलवाले त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्या ठिकाणी आग लागली ती आग 10 मिनिटांमध्ये विझवण्यासारखी होती. केवळ त्या ठिकाणी अग्निशामक केंद्राचा बंब आपला पोचू शकला नाही. पोचू शकला, परंतु ज्या ठिकाणी आतमध्ये आग लागली होती त्या ठिकाणी गाडी जाण्यासाठी रोड नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी ती आग मोठ्या प्रमाणात वाढली आणि नंतर ती आग आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला 4 दिवस गेले. त्यावेळी ह्या नियमावलीत जर बदल केला असता आणि जर रस्ते पूर्ण सोडून ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाईल, अग्निशामक केंद्राच्या गाड्या जातील किंवा 2 गाड्या बरोबर पास होतील असे जर रस्ते केले तर त्या ठिकाणी अशा संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. ह्या मताचं मी आहे. त्यासाठी नगररचना विभागात नियमावलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. पण हा बदल करण्याचा पाठपुरावा होतोय का? नेमकं ह्या विकास कामांच्या अंतर्गत भाग आलाच रस्त्याचा, पण मुळात हा बदल केल्याशिवाय ते होतच नाही. म्हणजे पहिला भाग आहे तर बदल करण्याचा. हो, बदल करावा लागेल. तर हे नेमकं घडतंय का? काय परिस्थिती आहे? नाही, ह्यात काय आहे, आम्ही पण कायम पत्रव्यवहार केला, आयुक्त साहेबांशी केला, नगररचना उपसंचालकांशी केला. परंतु या ठिकाणी समजा आता एक उदाहरण सांगतो BRT रोडचं. BRT रोडमध्ये सर्व आमच्या गाववाल्यांनी जागा दिल्या आणि त्या ठिकाणी UP बिहारचे 12 लोक होती. त्या 12 लोकांनी जागा दिली नाही. 2 वर्ष लेट तो BRT रोड झाला. 2 वर्ष लेट झाला. ते कोर्टात गेले. पण त्याचवेळी हा रोड ज्यावेळी अवॉर्ड झाला त्याचवेळी तो रोड आपल्याला करता आला. मग अशा पद्धतीचे नियमावली वापरून त्या ठिकाणचे DP रस्ते हे ताब्यात घेतलेच पाहिजे. मग ते गाववाल्यांचा असू, बाहेर गाववाल्यांचा असू, कुणाचा असू. पण ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाईल, अग्निशामक दलाचे बंब जातील, अशा ठिकाणी जे आपण रस्ते करणार आहोत त्या ठिकाणी आपण ती नियमावली वापरलीच पाहिजे. डायरेक्ट अवॉर्ड करणे आणि आयुक्तांना काही अधिकार आहेत, आयुक्तांनी त्या अधिकाराचा वापर केला पाहिजे आणि ते रस्ते ताब्यात घेतले पाहिजे. आत्ता सर महत्त्वाचं आपल्याला रस्ते आहेत. रस्ते झाल्या, मी पहिल्यांदा पण बोलताना सांगितलं की रस्ते झाल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. बरोबर. हे एक उद्दिष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी अडीअडचणीला संकट समयी आपण त्या ठिकाणी पोचलो पाहिजे, आपल्या गाड्या त्या ठिकाणी पोचल्या पाहिजेत, त्यासाठी रस्ते हे मोठे पाहिजेतच. हे सगळं करत असताना तुमच्या प्रभागातल्या काही पाण्याच्या समस्या असतील, सांडपाण्याच्या व्यवस्थापनाच्या समस्या असतील, नेमकं काय घडलं त्या बाबतीत गेल्या 4 वर्षात? पाण्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज आमच्या भागामध्ये विकास मंजूर आराखडा करतानाच प्रथमतः नगररचना विभागाने खूप मोठी चूक केली. आमची जी EWS म्हणजे ते आपल्या पाण्याच्या टाकीचं जे आरक्षण होतं ना, ते पाण्याच्या टाकीचं आरक्षणच नदीमध्ये टाकलं आणि ती नदी आहे ती खड्ड्यामध्ये. त्या ठिकाणी जर आपण पाण्याची टाकी उभी केली, जलकुंभ जर उभं केलं, ते गावाला पाणी पुरवठा करूच शकत नाही. त्यामुळे मग आम्ही गट नंबर 539 आमची तर गायरानाची जागा आहे, ती एका टेकडावर आहे. मग त्या जागेची आम्ही मागणी केली. तर सदर नगररचना विभागाने आणि पाणी पुरवठा विभागाने त्या जागेची मागणी केलेली आहे की आम्हाला 55x55 अशी आम्हाला ती जागा द्या, त्या ठिकाणी आम्हाला पाणी टाकी बांधायची. परंतु त्या गायरानाच्या जागेची देवस्थान, कलेक्टर यांची केस चालू आहे. तर ती केस फायनल झाल्यानंतर ज्यांच्या कुणाच्या बाजूने ती केस लागेल त्या जागेचा मोबदला देण्यास पालिका तयार झालेली आहे आणि आपण त्या ठिकाणी ती पाण्याची टाकी उभी करतोय. 4 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे. पाण्याची लाईन आपण पूर्ण गल्ली बोळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, पाण्याची तर सर्वांनाच आवश्यकता आहे, जी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण पाण्याचे कनेक्शन लाईन टाकलेली. भूमिगत केबलचं तुम्ही मगाशी सांगितलं. मुळात रस्ते, वीज आणि पाणी ह्या तर सगळ्या मूलभूत गरजा आहेत. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मग असलेल्या सध्याच्या ज्या काही सोयीसुविधांमध्ये मग प्लेग्राऊंड आलं, उद्यान आलं, काही सांस्कृतिक भवन आलं, या सगळ्या गोष्टींचा समावेश आता विकास कामांमध्ये व्हायला लागला. नेमकं काय परिस्थिती आहे तुमच्याकडची?
आता तर मी तुम्हाला सांगतो फक्त रस्तेच आमचे बऱ्यापैकी झालेले आहेत. DP रस्ते 20-30% आणि अंतर्गत रस्ते आमचे 70-80% झालेले आहेत. बरं. परंतु खेळाचं मैदान असेल, काय झालेलं आहे सर, समजा 100% आरक्षण आहे. 100% आरक्षणामध्ये 5 शेतकरी आले. 3 शेतकऱ्यांनी TDRच्या रूपानं पालिकेला ती जागा हस्तांतरित केली. परंतु 2 शेतकरी देत नाही. त्यामुळे ती 50% जागा शेतकऱ्यांकडे राहिली, 50% पालिकेकडे आली. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कामं करता येत नाही. जे शेतकरी आपलं ऐकतात त्यांच्याकडे आम्ही जातो, की द्या आपल्या लोकांसाठी काढून. एवढंच नव्हे तर आम्ही एवढंसुद्धा त्यांना सांगतो, जागा तुमच्या आहेत ना, तुमच्या वडिलोपार्जित कुणाचं नाव असेल तर ते नावसुद्धा आपण ते खेळाच्या मैदानाला देऊ, उद्यानाला देऊ, पण जागा द्या. अशा पद्धतीने पण आम्ही मागणी करत असतो. बऱ्यापैकी जागा ताब्यात आल्यात, काही प्रमाणात राहिलेल्या आहेत. त्या लवकरच ताब्यात येऊन लवकरच आमच्या त्या ठिकाणच्या रहिवाशांसाठी खेळाचं मैदान असेल, उद्यान असेल तर ते लवकरात लवकर पालिकेने करावं, ही आमची कायमस्वरूपी प्रशासनाकडे मागणी राहील. प्रशासनाकडे असलेली ही मागणी थोडीशी प्रलंबित जरी असली तरी सुद्धा या मागणीचा पाठपुरावा करणं अगदीच या नगरसेवकांच्या हातात नव्हे, ते करतायत. राहुलजी, अजून एक प्रश्न असा येतो की हा सगळा पाठपुरावा करताना 2012ची निवडणूक, ह्या 2012च्या निवडणुकीनंतर आता आपण पुढच्या निवडणुकीला सामोरं जातोय. ह्या मधल्या काळात जी आश्वासनं तुम्ही जनतेला दिली होती, तुमच्या मते किती आश्वासनं तुम्हाला पूर्ण करता आलीत, आणि जी आली नाहीत याला प्रशासनाचा कुठे अडथळा निर्माण झाला का? काय परिस्थिती आहे? मी पहिली गोष्ट म्हणजे मला जे शक्य असेल ना सर, मी तेच बोलत असतो. 2012चा जाहीरनामा देताना जे माझ्याकडनं होईल तेच मी जाहीरनाम्यात दिलं. मी माझा जाहीरनामा तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या गोष्टी मी दिल्या होत्या, आणि प्रचार करताना एक वाक्य मी माझ्या मतदारांना आवर्जून सांगत होतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की राहुल जाधव आपल्या भागामध्ये काम करू शकतो तरच मला मत द्या, अन्यथा तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला विश्वास वाटेल की राहुल जाधव सोडून हा काम करेल त्याला तुम्ही मतदान करा. मला त्या गोष्टीचा राग नाही. लोकशाही अधिकार आहे, मत देण्याचा अधिकार तुमचा आहे. मी त्यांना ज्यावेळी जाहीरनामा दिला, जर हा जाहीरनामा तुम्हाला पटला तरच मला मतदान करा, आणि माझा जाहीरनामा पटला लोकांना, त्यांनी मला मतदान केलं. खूप मोठं मताधिक्याने मला त्यांनी निवडून आणलं. पण सर आज 4 वर्षांनी, अजून 1 वर्ष बाकी आहे, 4 वर्षानं मी आज तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो की माझ्या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व माझ्या महिला भगिनी, सर्वांना मी आज या आपल्या KB9च्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, अभिमानानं सांगतो, जो जाहीरनामा मी दिला होता, आज त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या 8-9 विषय होते ते आज मी 100% मार्गी लावलेले आहेत. याचा मला अभिमान आहे. मी तुम्हाला जाहीरनामा दाखवल्यानंतर तुम्ही मला म्हणूच शकत नाही की तुमचं हे काम राहिलं. त्यामुळे अगदी अभिमानाने 2012चा जाहीरनामा 2017ला मी माझ्या मतदारांपर्यंत पुन्हा घेऊन जाणार, आणि 2017चा जाहीरनामा हा परत त्यांना देणार की 2022पर्यंत हा जाहीरनामा पूर्ण झालेला असेल. एक या जाहीरनाम्याशी संबंधितच गोष्ट, खरं तर ती विकास कामांचा लेखाजोखा या अटीत बसत नाहीच, किंबहुना तुमच्या जाहीरनाम्यातही बसत नाही, पण तरीसुद्धा त्याच्याशी संबंधित आहेच, कारण ती विकास कामांशी संबंधित आहे. रस्ते, वीज, पाणी ह्या गोष्टी दिल्या, उद्यान दिले, प्लेग्राऊंड दिलं म्हणजे परिसराचा विकास झाला असंही त्याचा अर्थ होत नाही. ह्या परिसरात राहणारे लोक सुशिक्षित झाले, सुसंस्कारित झाले तर तो खऱ्या अर्थाने विकसित झाला असं म्हणता येईल. हे खरं तर कुठल्या अटीत बसत नाही, पण ते संबंधित आहे. तुमच्या प्रभागातली साक्षरतेची किंवा शिक्षणाची परिस्थिती नेमकी काय आहे? हे एवढा तुमच्याकडे सगळा कंजेस्टेड एरिया आहे, कामगार लोक जास्त आहेत, बाहेरून आलेले लोक जास्त आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? म्हणजे अगदी तळागाळातलं शिक्षण असो किंवा उच्च शिक्षणाकडे वळणारे तरुणाई असो, नेमकी काय परिस्थिती आहे? सर, जुना काळ गेला. जुन्या काळी आमच्या भागामध्ये बहुतेक ठिकाणी आमच्या भागामध्ये जमिनी जास्त असायच्या, घरात लोक कमी असायची. त्यावेळी अशा विचाराची लोक होती, शाळेत जरी आमचा मुलगा नाही गेला तरी चालेल, पण ही शेती कर. आता शेती कमी झाली, माणसं जास्त झाली, परंतु आत्ताच्या पालकांचा विचार वेगळा आहे. माझा मुलगा शिकलाच पाहिजे ह्या विचाराची आमच्या देखील ग्रामीण भागातली लोक झालेली आहे. त्यामुळे आमच्या भागामध्ये देखील खूप मोठ्या शालेय शिक्षणामध्ये आमच्या भागातील विद्यार्थी आहेत. आज तुम्हाला सांगतो, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्या ठिकाणी आमच्या प्रभागातले विद्यार्थी आहेत ना.
खूप मोठे शिकतात आणि अभिमानाने 2 नावं मी तुम्हाला सांगतो आमच्या ग्रामीण भागामधले. त्यांचा निकाल 1995-96 मध्ये जो 10वीला लागला, एक सुहास बबन आहेर आणि एक संतोष राघू जाधव, ह्या 2 मुलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुहास आहेर हा आज जर्मनीमध्ये आहे, एक शेतकऱ्यांचा मुलगा, आणि संजय जाधव हा आज दुबईमध्ये आहे. दोघं सुद्धा ग्रामीण भागातूनच शिकले ना, ते आज त्या ठिकाणी आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे की 7 समुद्रापार आमच्या चिखली जाधववाडीचं नाव ते घेऊन गेले. हा केवळ राहुलजींनी सांगितलं म्हणून अभिमान न बाळगता पुढच्या पिढी करता एक अत्यंत चांगली गोष्ट आहे की काय कुठून कशात घडू शकतं, तुम्ही कुठून कुठे पोहोचू शकता, हे आपल्या मनामध्ये जर आदर्श ठेवला तर तुमचंही नाव कदाचित पुढच्या मुलाखतीत राहुलजींकडून ऐकायला मिळेल. राहुलजी, आता एक वेगळा प्रश्न असा आहे की हे सगळं करत असताना 1 वर्ष बाकी राहिले असा मगाचा पण आपला उल्लेख होता. तुमचा जो जाहीरनामा होता त्यातली एवढी सगळी कामं झाल्याचं तुम्ही छाती ठोकपणे सांगताय, तरीसुद्धा नागरिकांची समस्या म्हणून नव्हे, तुमच्या स्वतःला असं काय अजून वाटतं की अरे मला हे करायचं राहिले आणि मी नक्की करीन, अगदी 1 वर्षात नाही पुढच्या 4 वर्षात करीन, काय सांगाल? रस्ते तर सगळे होतीलच आता, त्याबद्दल वाद नाही. कारण समाविष्ट गावांना आम्ही ज्या रोडसाठी एक्स्ट्रा निधी घेतलेला आहे, रस्ते तर होतील. परंतु आमच्या भागामध्ये जे खेळाडू तयार होतात त्यांनासुद्धा खूप मोठी खेळाच्या मैदानाची अपेक्षा आहे. मी येत्या 1 वर्ष जे माझं अधिकाराचं राहिले, पुढचं सांगू शकत नाही. कारण पुढच्या वेळी जर लोकांना आपलं काम ह्या 5 वर्षाचं पटलं असेल तर पुढच्या वेळी निवडून देतील. आपला हक्क नाही की मलाच निवडून द्या म्हणायला. पण खेळाच्या मैदान आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी एक उद्यान, बाग, यासाठी ह्या 2 गोष्टी मी 100% करणार म्हणजे करणार. तरीसुद्धा एक आवर्जून एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगून जातो. आमच्या कुदवाडीमध्ये मुलांना बसण्यासाठी शाळा नव्हती. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते बसत होते. आत्ता आम्ही त्या ठिकाणी काही निधी मंजूर करून शाळेचं काम चालू केलेलं आहे. परंतु त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला खेळाचं मैदान नसताना सलग 2 वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खो खो स्पर्धेमध्ये त्या मुलांचा 2ही वर्ष पहिला नंबर आलेला आहे. खेळाचं मैदान नसताना माणसाच्या अंगात जर जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो. परंतु आमच्या भागात जरी खेळाचं मैदान ताब्यात नसेल, गार्डनची जागा ताब्यात नसेल, तरी देखील आमच्या भागामध्ये गट नंबर 539 मोफत गायरान ह्या जागेमध्ये मी आत्ता एक खेळाचं मैदान केलेलं आहे आणि एक गार्डन केलेलं आहे. तुम्ही येऊन ते काम तुम्ही पाहू शकता. आणि हे काम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात या जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खर्च टाकण्यास नकार दिला, खर्च करण्यास निधी वापरण्यास नकार दिला. त्यांनी नकार दिल्यानंतर एक लोकप्रतिनिधीची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी मी खेळाचं मैदान आणि गार्डन केलेलं आहे. आणि ते मी माझ्या प्रभागाच्या जनतेसाठी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अजून किती जरी खर्च झाला तरी चालेल, पण त्या ठिकाणचं सुशोभीकरण, ते गार्डन, सुसज्ज असं गार्डन, खेळाचं मैदान त्या ठिकाणी अजूनही मी डेव्हलप करणार आहे. परंतु आयुक्तांकडे आणि आमदारांकडे मी एक मागणी केलेली आहे की सदरची जागा हे मोफत गायराने गावचा असून ती जागा आपण आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्यांचं जे काय हे असेल, रक्कम असेल, त्यांना ती अदा करावी आणि ही जागा आपल्याकडे घेऊन पालिकेने ते गार्डन आणि खेळाचं मैदान विकसित करावं की जेणेकरून आमच्या चिखली गावचा चेहरामोहरा त्या गार्डनमुळे आणि खेळाच्या मैदानामुळे बदलू शकतो. ही मागणी मी आमदार साहेब आणि आयुक्त साहेबांना करणार आहे. कारण तुमचा हा सगळा जो काय प्रभाग आहे थोडा कंजेस्टेड असेल किंवा तुमचं हे जे काय स्वप्न आहे सुशोभीकरणाचं आणि चेहरामोहरा बदलण्याचं, खरं तर भंगारांच्या दुकानाला लागलेली आग ह्या घटनेमुळं अख्ख्या पुण्यात चिखलीचं स्वरूप पोचलेलं होतं की नेमकं अरे काय आहे. आज ते स्वरूप अख्खा चेहरामोहरा बदलण्याचं मोठं स्वप्न तुम्ही समोर ठेवताय. तुमच्या या कार्याला आमच्या या मतदारांकडून आणि आमच्या चॅनलकडूनही आम्ही सुयश चिंतितो. राहुलजी, धन्यवाद, आभारी आहे सर.